जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा एक नवीन जी.आर. जारी झालेला आहे, ज्यानुसार रेशन कार्ड धारकांच्या बँक खात्यात थेट 9,000 रुपये जमा होणार आहेत. हा जी.आर. तुम्ही स्वतः पाहू शकता. निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांची अंमलबजावणी आता अखेर सुरू झालेली आहे. फक्त एक छोटासा अर्ज करायचा आहे आणि 2च दिवसात ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण थांबा, ही रक्कम सगळ्यांनाच मिळणार आहे का? तर अजिबात नाही. शासनाच्या या नवीन आदेशात 4 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हे 9,000 रुपये मिळणार आहेत. आता हे 4 नियम कोणते आहेत, अर्ज कसा करायचा आणि कुठे भरायचा आणि तुमच्या खात्यात पैसे होण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची आहे, हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटीशी चूक झाली तर हे पैसे तुमच्या हातातून जाऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 9,000 रुपये सगळ्यांनाच मिळणार नाहीत. जे रेशन कार्ड धारक 4 नियमांमध्ये बसत असतील, ज्यांच्याकडे फक्त 2 महत्त्वाची कागदपत्र असतील, त्यांनाच हा पैसा मिळणार आहे. या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका. या योजनेची घोषणा आधीच झालेली होती, पण त्यांची खरी सुरुवात आता झालेली आहे. त्यामुळे जे लोक लगेच अर्ज भरतील त्यांच्या खात्यात हे पैसे लगेच जमा होणार आहेत. यासाठी नक्की कोणती पात्रता हवी, कोणते 2 कागदपत्रे लागणार आहे, ते 4 नवे नियम कोणते आहेत, कोणत्या बँकेत खातं चालणार आहे आणि अर्ज कसा भरायचा व कुठे भरायचा, ही सगळी माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. लक्षात ठेवा, हा विषय फक्त एकदा मिळणाऱ्या 9,000 रुपयांचा नाही आहे. हे 9,000 रुपये तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत. म्हणजे पुढील 2-3 वर्ष तुमचे तब्बल 27,000 ते 30,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडक्यात स्किप न करता, नाहीतर तुमचे 30,000 रुपयांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल, पण रेशन कार्डवर पैशाचं वाटप पूर्वीपासूनच सुरू झालेलं होतं. बऱ्याच लोकांनी याबद्दल कोणाला न सांगता गुपचूप अर्ज करून यांचा फायदा घेतला. म्हणूनच सरकारने आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना अर्ज भरण्याची संधी दिलेली आहे. पाहूया कोणती आहे ती 2 महत्त्वाची कागदपत्र. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी अर्ज करायला सरकारने फक्त 2 ते 3 दिवसांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण अर्जाची सोपी पद्धत काय आहे, कोण पात्र असणार आणि हे पैसे थेट खात्यावर कसे येणार, हे अगदी सविस्तर पाहणार आहोत. एवढंच नाही तर तुमचा पूर्ण विश्वास बसावा म्हणून आतापर्यंत किती लोकांना पैसे मिळाले त्यांची खरीखुरी यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सरकारने स्वतः नवीन जी.आर. काढला आहे आणि जेव्हा सरकारी जी.आर. येतो तेव्हा योजना 100% खरी असते. त्यामुळे ही माहिती पूर्णपणे अधिकृत आणि खरीच आहे. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांना आता हे 9,000 रुपये मिळणारच आहेत, पण त्यांच्यासोबत एक विशेष बोनस गिफ्टसुद्धा मिळणार आहे. कालपर्यंत ज्यांच्या याच्या चर्चा सुरू होत्या, पण आता जी.आर. आल्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. याचा राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांना थेट फायदा होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक सोपा अर्ज करायचा आहे, जो तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता. अर्ज नीट भरून जमा केला की पुढच्या काही दिवसातच हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. चला तर मग पाहूया तो अर्ज कसा भरायचा आणि कुठे यादी पाहायची. पहा, राज्यातील संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने हा आदेश लागू केलेला आहे आणि त्याची यादी, जी अधिकृत यादी आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग राज्याच्याकडून आपल्याला रेशन कार्डवर धान्य मिळतं, ते थेट त्यांचाच हा सरकारी जी.आर. आहे. त्यामुळे आता अजिबात शंका नाही, रेशन कार्ड असलेल्या प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत. पण ही माहिती आधी नीट समजून घ्या. सगळ्यात आधी कागदपत्राच्या अटी काय आहेत, सरकारचा जी.आर. नक्की काय सांगतो, अर्ज कुठे आणायचा आणि कुठे जमा करायचा, अर्ज भरताना कोणत्या चुका टाळायच्या, कारण एक जरी चूक झाली तरी पैसे हातातून जातील. लक्षात ठेवा, हा संपूर्ण 27,000 ते 30,000 रुपयांचा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पिवळं, केशरी आणि पांढरं अशा 3ही प्रकारच्या रेशन कार्ड धारकांसाठी ही विशेष योजना आणलेली आहे आणि दिलेल्या नियमांचं तुम्ही योग्य पालन केलं तरच हे पैसे तुम्हाला मिळतील. महाराष्ट्र शासन हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आता समोर आलेला आहे. या जी.आर.नुसार तुम्हाला 9,000 रुपये मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आता इथून पुढचा भाग अगदी मनापासून आणि लक्ष देऊन ऐका, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आता सुरू होत आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, किती पैसे मिळणार? तर तुम्हाला पूर्ण 9,000 रुपये मिळणार आहेत. आता हे 9,000 रुपये आपोआप तुमच्या खात्यात जमा होतील का? तर अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. त्या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागतील आणि
हे पैसे सरसकट सगळ्यांनाच मिळणार नाहीत. सगळ्यांनी यासाठी मुख्य अटी व नियम ठरवलेले आहेत. तुम्ही या अटीमध्ये बसलात तरच हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. लक्षात ठेवा, हा वर्षभराचा नाही तर 3 वर्षाचा म्हणजे तब्बल 27,000 रुपयांचा विषय आहे. म्हणूनच इथून पुढची माहिती अतिशय लक्षपूर्वक ऐका. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये गरीब कुटुंब आणि रेशन कार्ड धारकांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता मी तुम्हाला पात्रतेचे सर्वात महत्त्वाचे नियम सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही या योजनेत बसत नसाल किंवा अपात्र ठरत असाल तरीसुद्धा पात्र कसं व्हायचं आणि यादीत नाव कसं समाविष्ट करायचं याची एक खास ट्रिकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर राज्य सरकारने आधीच याची घोषणा केलेली होती आणि काही लोकांना याचा फायदासुद्धा मिळाला होता, पण लाखो लोकांनी अर्ज भरलेच नव्हते. म्हणूनच सरकारने आता ही लिंक पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. आता लक्ष देऊ नये का? त्या 4 अटीपैकी पहिली अट म्हणजे यासाठी सगळे रेशन कार्ड चालणार नाहीत. आपल्याकडे पिवळं, केशरी आणि पांढरं अशा 3 रंगाचे रेशन कार्ड असतात, पण या योजनेचा पैसा फक्त आणि फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही. ही झाली पहिली अट. आता दुसरी अट नीट समजून घ्या. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे म्हणून लोक खुश होऊ शकतात, कारण पुढे दुसरी अट मोठी आहे. ती अट आहे तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं. आता इथे एक गोष्ट समजून घ्या. कुटुंब म्हणजे घरात राहणारे जितके सदस्य पैसे कमवत असतील तर त्या सगळ्यांनी मिळून वर्षाची कमाई 3 लाखांच्या आत असायला हवी. 3 लाख रुपये म्हणजेच महिन्याला साधारण 20 ते 25,000 रुपये होतात. तर तुमच्या घरात यापेक्षा जास्त कमाई येत असेल किंवा तुमचं उत्पन्न 3 लाखांच्या वर जात असेल तरीसुद्धा घाबरू नका. तुमचं उत्पन्न जास्त असलं तरी या योजनेचा लाभ कसा मिळवायचा आणि कोणतं एक खास कागदपत्र त्या निश्चित अटीतून तुम्हाला वाचवू शकतं, यासाठी एकूण 4 ते 5 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. विशेष म्हणजे 2026 या वर्षासाठी ही योजना अगदी नवीन पद्धतीने पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. आता हा अर्ज कसा भरायचा? अगदी लक्षपूर्वक देऊ नये का? महाराष्ट्राने अनेक अर्ज ऑनलाईन करतात, पण हा अर्ज पूर्णपणे ऑफलाईन ठेवण्यात आलेला आहे. ऑफलाईन म्हणजे एक छापील फॉर्म घ्यायचा, तो पेनाने व्यवस्थित भरायचा, त्याला लागणारी कागदपत्रं जोडायची आणि नेऊन जमा करायचा. पण हा फॉर्म कुठे मिळणार आणि कोणती कागदपत्रं जोडायची हे पाहण्याआधी बाकीच्या उरलेल्या अटी पटकन समजून घ्या. पहिली अट जी आहे ती आपण पाहिली की पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, आणि दुसरी पहिली की वर्षाचं उत्पन्न 3 लाखांच्या आत असावं. आता तिसरी अट, तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. म्हणजे मुलगा पोलिसात असेल तर सैन्यात असेल किंवा एसटी महामंडळ, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीत पक्क्या सरकारी किंवा महामंडळाच्या नोकरीवर असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही. चौथी अट, तुमच्या घरात कोणतीही वृद्ध व्यक्ती सरकारी पेन्शन घेणारी नसावी. म्हणजे सैन्यातून, पोलिसातून किंवा जिल्हा परिषदेतून रिटायर होऊन त्यांना दरमहा पेन्शन मिळतो ती व्यक्ती घरात नसावी. आणि 5वी अट आहे ती म्हणजे जमिनीची. जर तुमच्या नावाने शेती असेल, ती जमीन 5 एकरपेक्षा कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अर्ज बाद होईल. या सर्व अटीमधून सूट कशी मिळवायची आणि अर्जासोबत कोणत्या झेरॉक्स जोडायचे ते आता पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची जमीन 2 हेक्टर म्हणजेच 5 एकरपेक्षा कमी असणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या झाल्या सर्व मुख्य अटी. आता पाहूया अर्जासोबत कोणती महत्त्वाची कागदपत्रं जोडायची आहेत. पहिली कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर उत्पन्न 15,000 रुपयांच्या आत असलेलं गृहीत धरलं जातं, आणि जर केशरी रेशन कार्ड असेल तर कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असल्याचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा, आणि तिसरं म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स. लक्षात ठेवा, बँकेचं खातं कोणतीही अधिकृत म्हणजेच नॅशनल बँकमध्ये असणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि काळीचा मुद्दा म्हणजे हे रेशन कार्डवरचे पैसे नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. तर हे पैसे महाराष्ट्रातील 14 विशेष जिल्ह्यामध्ये दिले जात आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला आणि यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या शेतकरी कुटुंबामध्ये दुर्दैवाने टोकांचा निर्णय घेतला गेला आहे, आता तिथे कुटुंबप्रत आहेत, अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी दरमहा प्रति व्यक्ती 250 ते 300 रुपये याप्रमाणे ही वार्षिक रक्कम थेट त्यांच्या खात्यात दिली जात आहे. ही योजना 2013 पासून राबवली जात आहे. जर तुम्ही या 14 जिल्ह्यापैकी असाल आणि या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा थेट फायदा नक्कीच मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते खाली कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका.